रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपर्यंत प्रकाश बोधले महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ तथा अध्यक्ष श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिक्सळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आपल्या सर्वाला सप्रेम जी हरी व्हिडिओ तयार करण्याचं कारण एक आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये संतांचे समाधी सोहळे साजरे केले जातात. संतांचे समाधी सोहळे साजरे केले जातात. त्याप्रमाणे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या विजेचा महोत्सव शेकडो वर्षापासून चालू आहे. त्यासाठी काही भाविक दिंडीच्या रूपाने जातात, काही वाहनाने जातात, काही संस्थांच्या वतीने, काही संघटनेच्या वतीने कार्यक्रम होतात. त्या पद्धतीने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र देहू या ठिकाणी 2008 साली आंतरराष्ट्रीय गाथापारायण सोहळा झाला. त्यानंतर आपण प्रतिवर्षी एका जिल्ह्याच्या माध्यमातून कार्यक्रम करत होतो, परंतु लोकांची अशी सूचना आली की अमक्या जिल्ह्याचा कार्यक्रम म्हणल्यावर बाकीच्या जिल्ह्याला वाटतं आपण कसं यावं. त्यासाठी मागच्या वर्षापासून ही बाजू थोडी बदललेली आहे की आता अखिल भारतीय म्हणजे कुठल्याही जिल्ह्यातून, कोणत्याही तालुक्यातून, कोणत्याही प्रांतातून आपण आलात तरी हा कार्यक्रम कोणत्या संस्थांचा नाही, कोणाचा नाही, हा वारकऱ्याचा आहे. म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमासाठी आपण जरूर या. हा कार्यक्रम फाल्गुन शुद्ध दशमीपासून चालू होतो. म्हणजे 26 फेब्रुवारी 2026 पासून या कार्यक्रमाचा शुभारंभ आहे. तो 6 मार्च 2026 यापर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. 5 मार्च 2026 रोजी जगद्गुरू तुकाराम महाराजची बीज आहे. यासाठी आपण पारायणासाठी या. येताना जगद्गुरू तुकाराम महाराजांची जी देवडी करायची प्रत आहे ती घेऊन या. ज्याच्याकडे काही गाथा नसेल त्यांना इथं देहूमध्ये गाथा मिळेल. आपले आपले पैसे देऊन आपण गाथा घ्या, ही विनंती. दुसरी गोष्ट, या कार्यक्रमामध्ये सकाळचा नाश्ता, जगद्गुरू तुकाराम महाराजांचं गाथाचं पारायण होईल. हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज बोंदर आणि हरिभक्तीपरायण सतीश महाराज सायखेडा यांच्या नेतृत्वाखाली गाथापारायण होत आहे. तर दररोज सकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर गाथापारायण होईल. त्याच्यानंतर दुपारची विश्रांती होईल आणि त्यानंतर दुपारी 12 ते 3 भजन सेवा होणार आहे. 4 ते 5 हरिपाठ होईल. 7 ते 9 हरिकीर्तन होईल आणि कीर्तनानंतर जेवढे भाविक उपस्थित आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था आहे. जरूर आपण या कार्यक्रमासाठी या. यामध्ये पहिल्या दिवशी हरिभक्तीपरायण रंगनाथ महाराज नाईकरे कडदेखेड यांचं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवशी हरिभक्तीपरायण भागवताचार्य ज्ञानेश महाराज फलके आळंदी यांची कीर्तन सेवा आहे. तिसऱ्या दिवशी हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट हरिदास महाराज पालवे शास्त्री आळंदी यांची कीर्तन आहे. चौथ्या दिवशी हरिभक्तीपरायण रामानाचार्य महावीर महाराज सूर्यवंशी, जे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव आहेत आणि यांचाही या कार्यक्रमामध्ये कीर्तन सेवेवर नियोजनामध्ये खूप मोठा भाग असतो. त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण संतोष महाराज काळोखे देहूकर, जे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये त्यांचा खूप चांगला सहभाग असतो. खूप मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेल्या कार्यक्रमात. त्यानंतर हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी कंठस्थ भागवताचार्य अभप भागवत महाराज बादाडे माझगाव यांची कीर्तन सेवा आहे. त्यानंतर हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे आंबेगावकर, हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे आंबेगावकर अखिल भारतीय वारकरी मंडळ केंद्रीय कमिटीवरती आहेत. त्यानंतर 5 मार्च म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विजय दिवशी सकाळी 10 ते 12 हरिभक्तीपरायण पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आळंदी यांची कीर्तन सेवा आहे. आणि
त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे 5 मार्चला संध्याकाळी बीजेदी संध्याकाळी हरिभक्ती पुंडलिक महाराज देहूकर श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज यांची कीर्तन सेवा आहे. आणि 6 मार्चला सकाळी 10 ते 12 हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ अशा प्रकारच्या कीर्तन सेवेत आपण जरूर या. पारायणाला येताना गाथा घेऊन या. पारायणाला बसा. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला बसता येत नाही. त्यांना म्हणलं तुम्ही जे पारायणाला बसले त्यांना प्रदक्षिणा करा. काही लोक म्हणतील आम्हाला प्रदक्षिणा करण्यायोग्य पायात अवसर नाही. त्यांना म्हणलं तुम्ही बसून ऐका. काही लोक म्हणतील आम्हाला बसू वाटत नाही तर लोळून ऐका. त्याच्यापेक्षा जास्त काही सवलत देता येत नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारची वर्गणी नाही. आणि आपण जगद्गुरू तुकाराम देहूमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या वैकुंठ गमना ठिकाणी आलो आणि गाथा मंदिराकडे चाललो की एक आडवा चौक येतो आणि चौकाला ओलांडून पुढे गेलं की उजव्या बाजूला सरस्वती मंगल कार्यालय आहे. सरस्वती लॉन्स म्हणून 4 एकरचं मंगल कार्यालय आहे ते. त्या ठिकाणी 3000 लोकाला एका वेळा जेवायला बसले तरी एका वेळेला बसणे एवढी व्यवस्था आहे. तेवढंच किचन मोठं आहे. तिथं पाण्याची भरपूर व्यवस्था आहे. मंडप एवढा मोठा आहे की किती लोक आले तरी त्यांना त्या ठिकाणी बसता येतं. अतिशय राजेशाही थाटातला मंडप आहे. आणि तिथं 200 वाहनं बसतील एवढी मोठी पार्किंग आहे. त्याच्यासाठी कोणाकोणी 1 रुपया घेतला जात नाही. फक्त आपण पारायणाला येणं एवढंच महत्त्वाचं आहे. किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहावे, बसून ऐका, त्यात सेवा ठेवा अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे. तुम्हाला कंटाळा आलाच तर त्या ठिकाणी 1.5 एकरचं गार्डन आहे. बाग बगीचा आहे. म्हणजे इतकं आनंददायी ठिकाण आहे. तुम्हाला दररोज इंद्रायणीचं स्नान घडेल. तिथे आत गेल्यानंतर गावामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचं पूर्वीपासून स्वयंभू असलेले विठ्ठल मंदिराचे दर्शन होईल. जगद्गुरू तुकाराम महाराजांची तिथं मूर्ती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीभाई यांच्या शुभ हस्ते श्रीगुरू जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी आयोजित केल्यामुळे देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आले. त्यांच्या हाताने मूर्ती बसलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान अनेक प्रकारच्या उपक्रमाच्याद्वारे, इमारतीच्याद्वारे, वास्तूच्याद्वारे शासन आणि जनतेच्या माध्यमातून देहूचं वैभव वाढवत आहेत. देहू ठिकाणी असलेलं गाथा मंदिर भव्य आहे. भंडारा डोंगरावर 200 कोटीचं काम चालू आहे. अनेक ठिकाणचे त्या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या भागाचे आपल्याला दर्शन होईल. आळंदीचंही त्या काळामध्ये जाऊन आपल्याला दर्शन करता येईल. भंडारा डोंगर आहे, भामचंद्र डोंगर आहे, बोरडा डोंगर आहे. सगळ्या भागाचं दर्शनाचं आपल्याला योग येणार आहे. जरूर या कार्यक्रमासाठी या ही विनंती. पुन्हा एकदा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या केंद्रीय कमिटी, राज्य कमिटी, विभागाची कमिटी आणि जिल्हा कमिटी, तालुका आणि ग्राम कमिटी या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला विनंती. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि संपर्कासाठी काही पत्रिका आहे. पत्रिका व्हॉट्सअपवर टाकली जाईल. जे अन्नदाते आहेत त्यांची पाठीमागून नावं आहेत. आणि ही सप्ताहाची परंपरा आहे. ही पाहण्यासाठी आपण काय करतो, अन्नदानाचा खर्च 40% होतो, इतर खर्च 60% होतो. त्याच्यासाठी जे लोक देणगी देतात त्या देणगीदाराची नावं आम्ही पत्रिकेत छापतो. मागच्या वर्षी ज्यांनी देणगी दिली ह्यांची पूर्ण नावं या ठिकाणी छापण्यात आलेले आहेत. अगदी 200-100 रुपये दिले तरी त्यांचं नाव पत्रिकेत येतं. आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाचा अहवाल की किती पैसे जमले, कसा खर्च झाला, हा अहवाल प्रत्येक देणगीदाराला पोस्टाने जातो. यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग नोंदवा. आणि संपर्कासाठी पत्ता मी हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ, माझा नंबर घ्या 76-20-20-0046. आणि या व्यतिरिक्त ही पत्रिका आम्ही व्हॉट्सअपवर टाकतो आहे. ही पत्रिका आम्ही श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिक्सळ या नावाने यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही असं सबस्क्राईब केलं की त्या ठिकाणी ते चॅनल येतं. असं तुम्ही सर्च केलं की चॅनल येतं, त्याला सबस्क्राईब करा. तुम्हाला हे सगळं तुमच्या व्हॉट्सअपवर मिळून जाईल. तुम्ही यूट्यूब चॅनलला पाहता येईल. इंस्टाग्रामला आम्ही टाकणार आहोत आणि स्टेटस ठेवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या माहिती मिळतील. पारायणाला जरूर या. रामकृष्ण हरी. धन्यवाद.